श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. कसे आहात तुम्ही सर्व? व्यंकटेश स्तोत्र हे अत्यंत प्रभावशाली असं स्तोत्र आहे. ज्याही कोणाचा बिझनेस डुबला असेल किंवा बिझनेसमध्ये लॉस झाला असेल किंवा एखाद्या कोणी बिझनेसमध्ये किंवा कोणत्या एखाद्या गोष्टीमध्ये पैसे इन्व्हेस्ट केलेले असतील आणि ते डुबले असतील आणि तुम्हाला वाटत असेल की या परिस्थितीतून मी वरी यावं, माझा हा डुबलेला पैसा मला परत मिळावा, माझी आर्थिक परिस्थिती सुधारावी, यासाठी मी काय करू काय नाही, असा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर आज जी मी सेवा सांगणार आहे ही सेवा तुम्ही करा आणि तुम्ही बघा ही सेवा केल्यानंतर 100% 1001% तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. आणि ती काही एका दिवसासाठी, एखाद्या महिन्यासाठी, 2-3 महिन्यासाठी नाही, तर आयुष्यभर वर्षानुवर्ष तुमची आर्थिक परिस्थिती ही सुधारतच राहील. तुम्हाला कधीही कोणाकडे पैसे उधार मागण्याची वेळ येणार नाही. झालंच तर तुम्ही कोणाला जर गरज पडली तर पैशाची मदत कराल, अशी परिस्थिती तुमची, आर्थिक परिस्थिती तुमची होईल. तुमचं घर असो, तुमची पर्स असो, तुमचं बँक अकाउंट असो, असं कोणतंच जागा राहणार नाही की जिथे तुमचा पैसा पूर्णपणे संपलेला असेल. तुमचं पर्स असो, बँक अकाउंट असो, तुमचं घर असो, नेहमी या ठिकाणी तुमचा पैसा हा राहील. पैसा तुमचा जास्तीत जास्त सेव्ह होईल. तुमचा जो वायफट खर्च होता तो बंद होईल. तुम्हाला पैशाला पैसा लागेल. तुमचा धंदा असो, बिझनेस असो, तो परत चालायला लागेल. त्यामध्ये अचानक अशी वाढ होईल आणि त्यातूनही तुम्हाला जास्तीची इन्कम मिळायला लागेल. आजपर्यंत जो तुमचा बिझनेस कमी चालत होता किंवा त्यातून समजा 1000-2000 रुपये रोज तुम्हाला प्राप्ती होत होती, तर ही सेवा केल्यानंतर ही 4 आणि 5 हजारांवरही जाऊ शकते. एकंदरीत काय, तुमची आर्थिक परिस्थिती ही वर्षानुवर्ष सुधारेल. तुम्ही आर्थिक स्थित्या अधिक प्रगत व्हाल. तुमचे म्हणजे पैशासाठी तुम्हाला पैशाची कधीच अडचण येणार नाही, अशी ही सेवा आहे. त्यामुळे तुम्ही नक्कीच ही सेवा करा. हे करण्यासाठी तुम्हाला कोणताही खर्च करायचा नाही आहे. घरच्या घरी कमी वेळामध्ये आपण ही सेवा करू शकतो आणि या सेवेचा फायदा आपल्याला आयुष्यभर होणार आहे. असं नाही की ही सेवा केल्यानंतर तुम्हाला 2 महिन्यासाठी लाभ होईल, 3 महिन्यासाठी, आयुष्यभरासाठी या सेवेचा आपल्याला फायदा होणार आहे. तर चला आपण बघूया ही सेवा काय आहे. ही सेवा आपल्याला कोणत्याही महिन्यातल्या शुक्रवारी सुरू करायची आहे. शुक्रवारी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान वगैरे करायचं आहे, सूर्याला पाणी द्यायचं आहे आणि त्या दिवशी तुमच्या घरामध्ये जो व्यंकटेशाचा फोटो असेल, बालाजीचा फोटो असेल, आपल्या घरामध्ये अशी एक जागा बघायची आहे की 21 दिवस त्या जागेवरून तो चौरंग कोणीही हलवणार नाही. जर तुमच्याकडे जागा नसेल तर तुम्ही देवघरातच एका साईडला ठेवू शकता. आपल्याला बालाजीचा फोटो ठेवायचा आहे. त्या दिवशी बालाजीच्या फोटोची पूजा अर्चना, सर्व देवांचीही पूजा करायची आहे आपल्याला. आणि ही सेवा आपल्याला 21 दिवसात करायची आहे. आपल्याला या सेवेचे व्यंकटेश स्तोत्राचे 21 मंडल करायचे आहेत. एक मंडल म्हणजे व्यंकटेश स्तोत्र 21 वेळा म्हणणं होय. म्हणजे व्यंकटेश स्तोत्र आपण जर 21 वेळा म्हटलं तर हे एक मंडल होतं. असं आपल्याला आपण सुरू केलेल्या दिवसापासून ते 21 दिवसांपर्यंत करायचं आहे. म्हणजे आज जर आपण सुरू केलं तर आज 21 वेळा, उद्या 21 वेळा, परत 21 वेळा, असं आपल्याला 21 दिवस रोज 21 वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. तेही संध्याकाळी 12 वाजता. हो, याच्यामध्ये तुम्ही हे नाही विचारू शकत की मी सकाळी केलं तर चालेल का, मी दुपारी केलं तर चालेल का. नाही, हे तुम्हाला रात्री 12 वाजताच करायचं आहे. तुम्ही संपवू कितीही वाजता शकता. तुमचं 1 वाजता संपू द्या, 1:30 वाजता संपू द्या, 12:30 वाजता संपू द्या, 2 वाजता संपू द्या, पण तुम्हाला सुरुवात ही संध्याकाळी बरोबर 12 वाजता करायची आहे. संध्याकाळी आपल्याला 11:30 पावणे 12 वाजता आंघोळ करायची आहे आणि आंघोळ करून आपल्याला या सेवेला सुरुवात करायची आहे. आणि ही सेवा करण्यासाठी खूप काही वेळ लागत नाही. व्यंकटेश स्तोत्र हे आपल्याला संस्कृतमधलं वाचायचं आहे. ते संस्कृत म्हटलं की बऱ्याच जणांना भीती वाटेल. संस्कृत व्यंकटेश स्तोत्र हे काही खूप अवघड नाही. आपण सगळेच हे स्तोत्र म्हणू शकतो. तुम्ही मराठीही म्हणू शकता, पण मराठी स्तोत्र म्हणण्यासाठी खूप वेळ लागतो आणि तुम्ही मराठीतलं जर व्यंकटेश स्तोत्र वाचलं तर ही सेवा करण्यासाठी तुम्हाला 3.5 ते 4 तास लागू शकतात. आणि हेच जर तुम्ही संस्कृतमधलं स्तोत्र वाचलं तर तुम्हाला 1 तास लागू शकतो. म्हणून आणि मी जे केलं आहे ते मी संस्कृतमध्ये वाचूनच केलेलं आहे.
1 ते 1.5 तास, सुरुवातीला 1-1.5 तास लागतो, पण आपल्याला सवय होत गेली, आपण बऱ्याच वेळा ही जर सेवा केली तर आपल्याला 1 तास लागू शकतो. त्यामुळे तुम्ही अर्थातच संस्कृतमधील स्तोत्र वाचा. संध्याकाळी आपल्याला त्या चौरंगावरती निळा कपडा टाकायचा आहे. आंघोळ झाल्यानंतर चौरंगावरती निळा कपडा टाकायचा आहे, त्यावर बालाजीचा फोटो ठेवायचा आहे, दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे, निळं आसन घ्यायचं आहे. तुमच्याकडे असेल तर, नसेल तर तुमच्याकडे जेही आसन अवेलेबल असेल ते आसन तुम्ही घेऊ शकता. त्या आसनावर बसायचं आहे, पूर्वेकडे तोंड करून बसायचं आहे आणि आपल्याला व्यंकटेश स्तोत्र 21 वेळा म्हणायचं आहे, म्हणजे आपलं एक मंडल पूर्ण होईल. आणि तुमची जीही काही इच्छा असेल, जीही कोणतीही इच्छा असेल ती या 21 दिवसांमध्ये 100% पूर्ण होतेच होते. पण तुम्हाला ही सेवा करत असताना तुम्ही आळस देताय, तुम्हाला झोप येते, तुम्ही डोळे चोळताय, असं नाही करायचे. तुम्ही जेव्हा हे व्यंकटेश स्तोत्र पठण करणार आहात तेव्हा तुम्हाला एकाग्रतेने बालाजीच्या फोटोकडे बघायचं आहे, त्यांच्या डोळ्यात बघायचं आहे आणि एकाग्रतेने पूर्ण मन लावून अगदी अंतःकरणापासून तुम्हाला 21 वेळा हे व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे. आणि मग तुम्ही बघा, अशा प्रकारे जर तुम्ही व्यंकटेश स्तोत्र म्हटलं 21 दिवस रोज श्रद्धेने, तर तुमची कोणतीही इच्छा असो, कोणतीही इच्छा असो ती 100% पूर्ण होणारच. आणि या 21 दिवसांमध्ये बऱ्याच जणांना व्यंकटेशाचे दर्शनही होईल. ते स्वप्नात असो, साक्षात असो किंवा कोणाच्या रूपामध्ये असो, पण या 21 दिवसांमध्ये जी व्यक्ती अगदी मनापासून आणि श्रद्धेने हे अनुष्ठान करते त्यांना व्यंकटेश महाराज, व्यंकटेश भगवान हे 100% दर्शन देतातच देतात. कधी कधी कोणाच्या रूपातही देतात, कधी कधी स्वप्नातही देतात. शक्यतो साक्षात्कार हा शक्यतो आज या काळामध्ये होत नाही, पण तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये व्यंकटेशाचे दर्शन होणार हे मात्र नक्की आहे. आणि ही सेवा करताना आपल्या आजूबाजूच्या ज्या निगेटिव्ह शक्ती आहेत, ज्या वाईट शक्ती आहेत, त्या तुम्हाला ही सेवा करू देणार नाहीत. ही सेवा करत असताना तुम्हाला आळस येईल आणि बऱ्याच वेळेला वाटेल की किती वेळ लागतो, आजच्या दिवस केली, आता मी ही सेवा करणार नाही, जाऊ द्या, आपण पुढच्या महिन्यामध्ये करू. किंवा तुमची तब्येत बिघडेल, किंवा तुम्हाला अचानक त्या दिवसांमध्ये 21 दिवसांमध्ये बाहेर जावं लागेल, अशा कितीही अडचणी येतील. पण ह्या सर्व सोडून तुम्ही हे 21 दिवसांचं मंडल पूर्ण करा आणि तुम्ही अनुभव घ्या, कारण याचा फायदा आपल्याला पूर्ण आयुष्यभर होणार आहे, आपल्या पिढीलाही होणार आहे, आपल्या मुलाबाळांनाही होणार आहे. त्यामुळे किमान वर्षातून 4 वेळा हे व्यंकटेश स्तोत्राचं मंडल, व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान आपण केलंच पाहिजे. याने काय होईल, आपल्यावर आर्थिक संकट कधीच येणार नाही. आपली आर्थिक परिस्थिती ही वर्षानुवर्ष, दिवसानुदिवस ही सुधारतच जाईल. आपण आर्थिकदृष्ट्या अधिक प्रबळ बनू. आपल्यावर कधीच कोणाकडे पैसे मागण्याची वेळ येणार नाही, आपलं कधीच कर्जबाजारी होणार नाहीत. आणि ही सेवा केल्याने जर आपल्यावर कर्ज असेल तर ते कर्जही हळूहळू फिटायला लागेल. आणि तुमचा बंद पडलेला बिझनेस असेल तर तो सुरू होईल. तुम्ही नोकरी करत असाल तर त्यामध्ये तुमची पेमेंट वाढेल, तुमचं प्रमोशन होईल. तुमचा बंद पडलेला बिझनेस असेल तर तो सुरू होईल. एकंदरीतच काय, ही सेवा केल्यानंतर किंवा ही सेवा करत असताना कुठून का होईना, कसं का होईना, तुम्हाला 100% आर्थिक प्राप्ती ही होणारच आणि तुमची आर्थिक प्रगतीही होईल. आणि ही प्रगती थोड्या दिवसांसाठी नाही, काही वेळेसाठी नाही, तर आयुष्यभरासाठी तुमची आर्थिक प्रगती होईल. आयुष्यात कधीच तुम्हाला आर्थिक तंगीचा सामना करावा लागणार नाही. म्हणून माझी कळकळीची सर्वांना विनंती आहे की तुम्ही सर्वांनी हे व्यंकटेश स्तोत्राचं मंडल करा, हे व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करा आणि घरच्या घरी एकही रुपया खर्च न करता आपल्या स्वतःचे एफर्ट टाकून आपली आर्थिक परिस्थिती सुधारावा व आपल्यावर कधीच कोणाजवळ पैसे मागण्याची वेळ येणार नाही असं आपल्याला बनवा. एवढी आपली आर्थिक परिस्थिती स्ट्रॉंग बनवा. श्री स्वामी समर्थ.